श्री स्वामी समर्थ. मी महेश काळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे सहस्वागत करतो. तर आज आपण श्री स्वामी चरित्रामधील अध्याय 16 ते 18 पाहणार आहोत. तर चला, श्री स्वामी चरित्र सारामृत षोडशोध्याय. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्रीदत्त भुवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत. ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात. आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटी या गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माताबंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी. एके समये पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भाव धरुनी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त, तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन. यासी 7 दिवस झाले काही अनुभव न आले. तो नवल एक वर्तले. ऐका चित्त देऊनी. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र आपूचा व्यापार करिता त्यात. आपणा नुकसाना सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावूनी पंडिताप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती. म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आमापासी. फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेला आमुच्या. तेव्हा पंडित बोलले, मलाही कर्ज काही झाले. निघाले माझे दिवाळे यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊनी मी मालक लिहून देतो पेढीवरी. उभयंताची ते मानले सत्काळ. तयापरी केले तो नवल एक वर्तले. एका सादर होऊनी आपूचा भाव वाढला. व्यापारात नफा झाला. हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे. पंडिते ऐकून वर्तमान आनंद झाला. त्या लागून हरिभाऊ ते भेटून व्रत निवेदन केले. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत. त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. नवस केला तयासी जाऊ आता दर्शनासी. वार्ता ऐकून उभयंतासी चमत्कार वाटला. ज्यांनी आपले मनोरथ पूर्ण केले असते सत्य ऐसे जे का समर्थ. अक्कलकोटी नांदती तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगती. आम्ही पाहून या स्वामीमूर्ती जन्म सार्थक करू की. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने पाहुनी समर्थांची मूर्ती. तल्लीन हरिभाऊंची वृत्ती. मूक पाहता नयन पाहती न लवती तयांची. तेव्हा समर्थ तयांशी शिव राम मारुती ऐसी नाम दिली त्रिवर्गासी. आणि मंत्र दिले. पंडिता राम म्हटले. गजानना शिवनाम दिले. मारुती हरिभाऊस म्हटले. तिघे केले एकरूप. मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले. तिघांशी 3 श्लोक दिले. मंत्र म्हणून ते ऐका. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिला. असे समर्थ तेव्हा तयाच्या आनंदात ते पारावर रसायची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रीनी दिला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला भोवसाळ. आकाशात पतित तोय यथा गच्छती सागरम. सर्व देव नमस्कारम केशव प्रती गच्छती. संतोषले त्याचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशन केले पावन तयाती. इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव. 300 रुपये तयाने आणले होते मुंबईहून. त्यांचे करावे म्हणून विचारले समर्थांते. असा प्रश्न ऐकून समर्थ बोलले. त्या लागून त्यांच्या पादुका बनवून येथे आणव्यास्तवर स्वामी सानिध्य काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने. हरिभाऊंचे स्वामीचरण दृढ चढले. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्गे एके अवसरी उभे राहून जोडल्या करी. आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयासी आनंद आले मुंबईसी. हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामीचा. व्यवहारी वर्तता स्वस्थता नसेचे चित्त. गोड न लागती संसार वार्ता. चैन नसे क्षणभरी. असो पुढे त्रिवर्गाने चांदीच्या पादुका करवून अर्पावया स्वामीचरणी आले अक्कलकोटाते. भक्तजनांचा कैवारी पाहून या डोळेभरी. माता ठेविला चरणावरी बहुत अंतरी सुखावली. चांदीच्या पादुका आणल्या त्या श्रीचरणी अर्पण केल्या. समर्थे आदरे घेतल्या. पायी घातल्या त्याच वेळी. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा पायी वागवी. भक्त सका दिदल्या नाही कोणाते.
हरिभाऊ एके दिनी समर्थ सानिध्य येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थ त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त स्तवर गती मस्तकी त्यांचे ठेविला. म्हणते तू माझा सूत झालाशी आता निश्चित, परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून. मग छाटी कपनी जोळी समर्थ तयासी दिली, ती घेऊन तयावेळी परिधान केली स्तवर. आत्मलिंग पादुका स्तवरी देते हरिभाऊंचे करी, म्हणती जाऊन सागर तीरी किल्ला बांधून राहावे. धरू नको आता लाज उभारा माझा यशध्वज, नको करू अन्य काज जन भजना लावावे. जाऊन आता स्तवर लुटवी आपला संसार, लोभ मोह अणु मात्र चित्तित्वान धरावा. आज्ञा ऐकून ऐसी आनंद झाला मानसी, स्तवर आले मुंबईसी साधुवेश घेऊनी. सद्गुरूंनी मस्की हस्त ठेविता झाले ज्ञानवंत, धन्य धन्य ते स्वामी सुत धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूचा उपदेश होता तत्काळ गेली भव्यवथा, उपरीती झाली चित्ता षड्विकार निमाले. बहुत गुरु जगी असती नाना मंत्र उपदेशिती, द्रव्य प्राप्ती सव निश्चिती ढोंग माझीविती बहुत. तयांचा उपदेश न फळे आत्मरूपी मन, न वळे सत्यज्ञान काही न कळे मन. चळे प्रपंची तयांसी न म्हणावे गुरु, ते केवळ पोट भरू. भवसागर पहिले तीर उतरतील ते कैसे, तैसे नव्हेची समर्थ जे परमेश्वर साक्षात. मस्तकी ठेविता वरदहस्त दिव्य ज्ञान शिष्याते. असो हरिभाऊनी काय केले ब्राह्मणाशी बोलाविले, संकल्प करुणी ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटवितारा तारा नामे त्यांची कांता, ती करी बहुत आकांता. घेत ऊर बडवुनी म्हणे जोडून या कर, लुटविता तुम्ही संसार हा नव्हे बरवा विचार. दुःख लागेल भोगावे आजवर आबरूने दिवस काढले आपण, परी आता अवलक्षण आपण काय आठवले. हसतील सकळ जन धिक्कारतील पिशून, उपास पडता कोण खावया ते घालतील. अल्पवयी आपणाशी बुद्धी सुचली ही कैसी, त्या गोनीय संसार सुखाशी दुःख डोही का पडता. संसार सुख भोगून पुढे येता वृद्धपण, मग करावे मोक्ष साधन. सेवावे वन तपार्थ आपल्या वडिलांची चोरवी, मना माझी आणावी त्यांची कीर्ती मिळवावी. उचित नसे आपणा तुम्ही संसार सोडूनी, जाऊनी बसाला जरी वनी तरी मग सांगा कोणी मज लागे पोसावे. माझे करिता पणिग्रहण अग्नी ब्रह्मण साक्षी ठेवून, आपण वाहिली असे आण. स्मरण करावे मानसी तुम्ही म्हणाल मज सवे, तूही घरदार सोडावे मज स मागमे फिरावे. भिक्षा मागते घरोघरी तरी संसार सुखास्त, मी असे जी सत्य सत्य संसारी मन विरक्त माझे न होय कदाही. आता जरी आपण संसार टाकीला लुटून, हे केले महात पुण्य ऐसे कोण म्हणेल. कुटुंबा उपवाशी मारावे सर्वस्व धर्म करावे, ऐसे काय पुण्य कार्य म्हणावे. पाप उलटे होत असे विनविते जोडून कर, अद्यापि स्वस्थ करा अंतर. आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया, ऐसे तियेची उत्तर ऐकून स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे करतेसी तियेचे. परी तारेच्या चित्तात षडरिपू होती, जागत संसाराचे मिथ्यात्व तिये लागे कळेना. आशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासना या डाकिणी, त्यांनी तिजला झडपोनी आपणाधीन केलेसे. त्यायोगे सदिच्छर तियेसी न सुचे, अणु मात्र धरोनिय दुराग्रह स्वामी सुता बोधी तसे. षडविकार त्या गुणी रमला जो स्वामी चरणी, दृढ निश्चय केला मनी संसार त्याग करावा. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र, तिये दिदले शुभ्रवस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थ स्वामी सुता ते दिदले, त्या पादुका सहज ते मठामध्ये स्थापिल्या. कामठीपुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही, हरिभाऊ होऊनी गोसावी मठामाजी राहिले. धन्य धन्य ते स्वामी सुत गुरुवाज्ञेने झाले विरक्त, परी जर त्यांते निंदित नाना दोष देऊनी. पूर्वजन्मी तप केले त्याचे फळ प्राप्त झाले, सद्गुरुचरणी विनठले सर्व फेटले भव दुःख. इति श्री स्वामी चरित्रामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भाविक परिसोत श्रशुद्धाय गुढा. श्री स्वामी चरणपणस्तु श्रीमस्तु शुभवंतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अध्याय 17वा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत सप्तदशोध्याय. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे येऊन स्वामीसुत मठ स्थापिती समर्थांचा. षडविकार जिंकले संसार त्यागिले रात्रंदिन रत झाले. स्वामी भजनी सुखाने स्वात्मसुखी तल्लीन वृत्ती प्रती तेणे, हरली संस्मृती कोणाची नाही भीती सदा चित्ती आनंद. स्वामी नामाचे भजन त्यांची या चरित्राचे कीर्तन.
त्याहुनी व्यवसायान्य स्वामीसुत नेणती, संसारात ते सोडून बैसले गोसावी होऊन. हे पाहुनी कित्येक जण हसताती तयाते, परी त्याचा विषाद चित्ती स्वामीसुत न मानेती अंगी बाणेली पूर्ण. विरक्त विषयासक्ती नसेची स्वामीसुताची जननी, काकूबाई नामे करून तिने हे व्रत ऐकून दुःख केले अनिवार्य. मोहावरती सापडे मायावश जे झाले, त्यांची प्रपंचा वेगळे गोड काही न लागेची. पुत्र वात्सल्या करुणी पाही, शोक करीत काकूबाई मुंबईत लवलाही सुताजवळी पातल्या. गोसावी निज सुता पाहून वक्ष स्थळ घेती बडवुनी, अंग टाकील धरणी बहुत आक्रोश मांडिला. निज मातेचा शोक पाहून दुखित झाली अंतकरण, ती लागे सावरून धरिले स्तवर प्रेमाने. तुझ्या उदरी जन्मासा आलो सद्गुरु पायी विनटलो, जन्म मरणाते चुकलो मुक्त झालो सहजची. धन्य धन्य तू गे जननी मज लागी प्रसवनी, मान्य झालीस त्रिभुवनी काय धन्यता वर्णावी. अशा प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगुनी, परी त्याच्या या गोष्टीत येशी गोड न लागती. म्हणे याची भ्रष्टमती खचितासे झाली, याशी पिशाच्य बाधा झाली किंवा करणी केली, याची सोय पाहिजे पंचाक्षरी आणून त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, जयांशी देव मामलेदार सर्व लोक बोलती, त्यांची घेऊन भेटी विचारावी काही युक्ती, ते जरी कृपा करीती तरी होय आरोग्य. ऐसा विचार करून पोटी दर्शना आल्या उठाउठी सांगितल्या सुताच्या गोष्टी, मुळापासून सर्वही होऊन या दीनवदन, करीती विनंती कर जोडून, म्हणती सर्वज्ञ आपण उपाय याची सांगावा. ऐकून या देव मामलेदारा हंसून देते उत्तर, त्याशी पिसाचे लागले थोर माझे दूर नव्हेची. असे उत्तर ऐकून दुःखित झाली अंतकरणी, मग ते स्वामीसुताची जननी अक्कलकोट येतसे, म्हणे ज्याने वेड लाविले त्याचीच धरावी पावले, येणे उपाय आपुले कार्य सत्य होईल. असो इकडे स्वामीसुत मुंबई माझी वास्तव्य करीत, हिंदू पारशी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशी झाले. मठ होता कामठीप्रत तेथे जागा नव्हती प्रशस्त, मग दिली कांदेवाडीत जागा एक भक्तिणींनी. निस्सीम जे स्वामी भक्त आनंदे भजनी नाचत, कुटील जन त्याते हसत, ढोंग अवघे म्हणती हे, परी निंदा आणि स्तुती दोन्ही समान जे मानती. श्रीचरणाविण आसक्ती अन्य विषयावरी नसे, जन निंदा करिता ती अनेक प्रकारे दुसऱ्याला देती, परी शांत चित्ते त्याप्रती उपदेशिती स्वामीसुत. जे अहंकारे बुडाले सत्यपथाचरण चुकले, नित्यकार्या ते विसरले मोहे पडले भव झाले. ऐसे जे का मूढ जन ते भक्ता देती दूषण, परी तेणे अंतकरण दुखित नोहे तयाची. तारा नामे त्याची कांता तीही त्रास देती स्वामीसुता, परी त्यांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शक्य 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसी. कोणी एके समयाशी नगरकर नाना रखी सहज आले मुंबईसी. त्याने ऐकेले वर्तमान या नगरात सांप्रत स्वामीसुत स्वामी भक्त गोसावी होऊन राहत महाज्ञानी असते ते. एक वार पाहावे तयाशी इच्छा झाली नानसी. मग कोणी एके समयाशी मठा माझी पातले, पाहुनी स्वामीसुता प्रती आनंदले. नाना चित्ती प्रेमानंदे चरण वंदिते स्तवन करीती तयांची. स्वामीसुते तयाशी लाविले स्वामी भक्तीसी, धन्य झाले नाना रेखी रंगले भजनी समर्थाच्या. ऐसे कित्येक सज्जन स्वामीसुते शिष्य करेन वाढविले महात्म्य पूर्ण. श्री समर्थ भक्तीचे पुढे रेखीबुवानी स्वामींची पत्रिका करुणी, ती अर्पावया श्रीचरणे अक्कलकोटी पातळी. पत्रिका श्रीचरणे अर्पिली, स्वामी मूर्ती आनंदली. समर्थ त्यांशी आज्ञा केली, नगारा वाजवा म्हणून नगारा वाजविता रेखी हसू आले समर्थांशी. पाहून या स्वभक्ताशी परमानंद झाला. अक्कलकोटी स्वामीसुत श्री सानिध्य भजन करीत, कीर्तनी आनंदी नाचत. लोकलज्जा सोडूनी लोकपावदाचे मनी, भयतो भक्ती करील काय. प्रेमानंद चित्ती न होय भजनी मन लागेना. त्रिविध जन नारी रीती निंदास्तुती करीत ती, खेदानंद मानिते चित्ती चित्तवृत्ती द्विधा होय. असो अक्कलकोट नगरात शक्य 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामीसुत आनंदे. छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत. विजयसिंह नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे. ऐसे स्वामीसुताचे मत, परी दिसे आधाररहित. सत्यासत्य जाणती समर्थ आपण तेथे अज्ञानी. स्वामीसुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना. त्याची समर्थ करिता ती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामीसुतही त्याप्रती मनातील खूण सांगती. ऐकून जनचकित होती वर्णितीत ख्याती सुताची. एकदा सहज स्वामीसुत अक्कलकोटी दर्शना येत.
तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. राणीची आज्ञा वाचुनी दर्शन नोहे कोणा लागोनी. ऐसे वर्तमान ऐकुनी खिन्न मनी स्वामी सुत. स्वामी दर्शन घेतल्यावर तो न सेवी उदकांना. ऐसे दिवस झाले 3 निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करुणरसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने. हा समर्थांचा निस्सीम भक्त समर्थ दर्शनाची धरीत. दृढ इच्छा अंतरी सेवकांशी म्हणे स्तवरी. तुम्ही जाऊन या अवसारी त्या साधू ते मंदिरी प्रार्थनी आणावे. ऐसे राणीची आज्ञा होता सेवक धावले तत्वता. प्रार्थनी या स्वामी सुद्धा मंदिरा माझे आणले. पाहुन या समयाशी उल्हास सुताची मानसी धावून या वेगळशी वेळी चरणी घातली. सद्गदित अंत्यकरणी चरणी शालले नयनाश्रुनी देहभान गेले विसरुनी स्वामीपदी सुखावला. बाळ चुकले मातेसी ते भेटेल बहुत. दिवसी मग तयांच्या आनंदासी पारावरण असेची. पुढे सेवकऱ्या सांगती त्यासी मुंबईस पाठविते ब्रह्मचार्याशी. आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरी. ब्रह्मचारी बुवाजवळी दादाशी नेत मंडळी. जी समर्थी आज्ञा केली ती सांगितली तात्काळ. दादाशी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यासी द्यावी कपनी जोळी निशाण. ब्रह्मचारी दादाशी उपदेशी ती दिवस. निशी गोसावी होऊन गादीशी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी ऐशी गोष्टी करिता नकार म्हणायची सर्वता. न रुचे चित्ता त्याची. या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली कटपट करून शेवटी दादाशी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. दादास घेऊन स्तवरी स्त्री सान्निध्य आले टाळखरी. तेव्हा दादा घेऊन तंबुरी भजन करीता आनंदे. समर्थी ऐसा समयाशी आज्ञा केली भुजंगाशी. घेऊन माझ्या पादुकाशी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेला आणून स्तवरी धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवकरी करता ती तैसेची. उपरती झाली त्याची चित्ता हृदयी प्रगटला ज्ञानसेविता. अज्ञान गेले लयाते दादा भजनी रंगला. देहभानही विसरला स्वस्वरूपी लीन झाला सर्व पळाला. अहंभाव ध्यान गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून. झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी. असो दादांची पाहून व्रती काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थ दादा प्रति वेट खचित लाविले. ती म्हणे जे समर्थ आपण हे काय करता. दादाची अशिरी ठेवता पादुका काय म्हणून. समर्थ बोलले तेशी जे बरे वाटेल आमाशी तेची करूया समयाशी. व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकाशी गोसाई बनवून टाकला आपण मारून. इतकेचे पुरे झाले ऐकून ऐसा वचनाला समर्थाशी क्रोध आला. घाला म्हणते बाईला खोड्या माझी स्तवर. काकूबाईने आकांता करुणी मांडीला अनर्थ. नाना अपशब्द बोलत बाळी पिठीत स्वस्ते. परी समर्थ त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादाशी बनविले गोसावी कपनी झोळी अर्पली. दुसरे दिवशी दादाशी समर्थ पाठविते भिक्षेशी. ते पाहुनी काकूबाईशी दुःख केले अपार. लोळे समर्थांच्या चरणावरी करुणा भाकी पदरी पसरी. विनवितीचे नानापरी शोक करी अपार. समर्थाशी हसू आले अधिकची कौतुक मांडले. दादाशी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी. अनुसया तुझी माता तिचपाशी भिक्षा मागा आता. अवश्य म्हणून तत्वता जननीजवळ पातला. ऐसे बाईने पाहून क्रोधाविष्ट अंतकरणी म्हणे तुझी ही करणी लोकापवदा कारण. भिक्षांना आपण स्वयंभावे ही नव्हेची जाण बरवे. चाळे अवघे सोडावे संसारी व्हावे सुखाने. ऐकुनी मातेची उक्ती दादा तिच प्रति बोलती. ऐक सुख तुच्छ गमती. माते आजपासून पुत्राचे ऐकून वदन. उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी स्वामी सुताच्या गादीवरी बसून. संस्था चालविली ते दादा बुवा सांप्रती. मुंबई माझी वास्तव्य करीती. काकूबाई अक्कलकोटी वसंता ते आनंदी. कलियुगी दिवसेंदिवस वाढले स्वामी महिमा विशेष. ऐसे बोलले स्वामीदास येथे विश्वास धरावा. दोघा बंधूचे ऐसे व्रत वर्णिले असे सकलिंत केला नाही विस्तार येथ. सार मात्र घेतले जैसे श्रेष्ठ स्वामी सुत तैसेची दादा बुवा सत्य. भुवरी जगदोद्धार आता विष्णू शंकर अवतरले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत. सदा प्रेमळ परिसुत अष्टदशोध्याय गूढ हा. श्री स्वामी चरणमस्तु श्रीमस्तु शुभम भवतु. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटद्वारे कळवू शकता. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ आपणाला पाहायला मिळतील. परत पुन्हा असंच भेटूया महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओसहित. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. निजसुता ते पाहुणे आनंदले समर्थ. मनी कर फिरविला मुखावरून हस्ती धरुणी पाठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवकरी. परी समर्थांची प्रीती करी. स्वामी सुतावरी होती त्यात होते जे दुर्जन. ते सुताचा उत्कर्ष पाहून दूषित होय त्यांचे मन. द्वेष पूर्ण करिता ते काही उपाय करून
फिरवून समर्थाचे मन स्वामीसुतावरचे प्रेम कमी करू पाहता ती स्वामीसुत रात्रंदिन समर्था पुढे करीती भजन पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामीसुत भजन करीती पायी खडावा घालून. ऐशी वेळ साधूनी समर्थ सांगितले दुर्जनी स्वामीसुताची हे करणी योग्य नसे सर्वथा. बैसला असता आपण पायी खडावा घालून हा नाचतो काय म्हणून आपुला अपमान करावया. परकीय आणि निजसुत समान लेखिती जे सत्य जे सर्वांशी अलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ कोण सत्य दे. आता खडावा काढून मग नाचावे त्वा भजनी ऐशी आज्ञा. सुता लागून केली समर्थ त्यावेळी त्वच उठले कित्येक जण. खडावा घेतल्या काढून स्वामी सुताचा अपमान केला ऐसा प्रकार पाहून या ऐशी परी खिन्न झाला सुतांतरी. काळजात बोचली सुरी अपमान दुःखे दुखावला. मरणाहुनी परम कठीण दुःख खेदसे. अपमान उतरले सुताचे वदन निस्तेज झाले स्तवर. त्यात होते जे वैरी ते आनंदले अंतरी म्हणती मोडली खोडबरी अभिमान उतरला. असं मग स्वामीसुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरीत मुंबईचा अपमान दुखे दुखावला. अंतरी बहु खिन्न झाला परतुनी नाही आला जन्मभरी अक्कलकोटी. स्वाभिमानी जो नर त्याचे दुखविता अंतर ते दुःख जन्मभर त्याच्या मनी जाचत असे. त्या दुखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी कुमार दुःख करीत दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थते. स्वामी सुताची जननी राहत त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून विनविले समर्थते. म्हणे कृपा करून सुता त्या आणावे या ठाया. कृपादृष्टी पाहून या आरोग्य तया करावे. मग समर्थ त्या अवसरी मुंबईस पाठवले सेवकरी म्हणती सुता ते स्तवरी मज सानिध्य आणावे. परिसुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी अपमान दुःख त्याचे पोटी. रात्रंदिन सलतसे सेवकरी परतून आले समर्थाते व्रत कथिले आणखी दुसरे पाठवले त्यांची गती तीच झाली. मग सांगती समर्थ त्याशी घालून पेटीत घेऊन यावे त्वरित. कोणीतरी जाऊनी तथापि स्वामीसुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेवली ती उडवू की. याचा अर्थ स्पष्ट होता जो समजला स्वामीसुता परी तो न आला. अक्कलकोटा जीवित परवा न केला. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास. सर्व लोक हळहळती त्या समयी मुंबईत तयांचे जे शिष्य होत त्यांचे झाले दुःख अमित शोकसागरी बुडाले. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी बैसले स्नान करुणी परी गंध न लाविती. भोजनाते न उठती धरणीवर अंग टाकीती. कोणासंगे न बोलती रुदन करती क्षणोक्षणी. इतक्या माझी स्तवर मुंबईहून आली तार श्रुत झाला हो समाचार स्वामीसुत गत झाला. उदासीनता त्या दिवशी आली सर्व नगराशी चैन न पडे काकूबाईशी पुसती समर्थ क्षणोक्षणी. मग काकूबाईने स्तवर जवळी केले मुंबापुर. तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निज पुत्र मरण पावता ऐकून करिता कांता. तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतून आल्या पाही. बोलल्या काय समर्थ ते सुत आपुला भक्ता सुना अकाली पावला का मरण. मग स्मरते जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले येसी उल्लंघिले आमुच्या आज्ञेशी संधी सापडली काळासी. ओढणे बळाचे मग नेला पुत्र शोक करून दुःख करी रात्रंदिन. समर्थ तिचे समाधान परोपकारी करतती. नरजन्मा येऊनी सत्य भक्ती केली एकनिष्ठ. केले जन्माचे सार्थक परमपदा पावले. उच्च नीच भगवंती नसे काही निश्चिती. ज्याची असले जैसी भक्ती श्रेष्ठ कनिष्ठ तेण्याची. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला बहुदैत्य दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. स्वामी सुताच्या गादीवर कोण नेमावादी करी. ऐसा प्रश्न एके अवसरी पुस्ती सेवकरी समर्थांते. ते यथा सरळसाळ अत्यंत वर्णिले. पुढील अध्यायात श्रोते होऊन सावधचित्त अवधान द्यावं कथेशी. जय जय श्री भक्त पालका जय जयाजी परमंगला. विष्णू शंकराची विमल कीर्ती पसरो सर्वत्र. इति श्री स्वामीचे चरित सारामृत नाना प्राकृत कथा समंत भाविक परिसुत सप्तशाय गोढा. श्री स्वामी चरण प्रणवस्तु. श्री मस्तु शुभवंतु. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टदशाध्याय. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी सुताच्या गादीवर कोण नेमावादी करी ऐसा प्रश्न सेवकरी करीत ती समर्थते.
तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असते सांप्रतपरी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोर पाखराशी अधिकारी नेमू गादीशी. चिंता तुम्ही न करावी मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा. रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमुची पाऱ्याची विठ जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागुनी लपवून ठेवले विटेशी. ती दिली पाहिजे आमाशी याचा अर्थ कवणाशी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले. तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिधान त्याचे शरीर असमाधान. क्रश होत चालला काकूबाईंनी तयाशी आणविले. आपणापाशी एके दिवशी समर्थांशी दादा प्रती दाखविले. बाळ चालले वाळूनी याची अमृतदृष्टीने पाहुणी निरोगी करावे जी स्वामीबाई विनवी समर्थाते. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेवू घालायसी आरोग्य होईल बाळासी. चिंती मानसी करू नको त्याप्रमाणे बाई करिता दादाशी. झाली आरोग्यतता समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील. केजगाव मोगलायत तिथे नानासाहेब भक्त. त्यांनी बांधिला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले. श्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत. समर्थांचे ते म्हणती काकूबाईशी पादुका स्थापन करायसी तुम्ही पाठवा दादाशी. समागमे अमुच्या बाई म्हणे तू अज्ञान तशात शरीरी असमाधान. त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागी. परी आज्ञा देतील दे समर्थ परे तरी पाठविन मी सत्य. मग समर्थाजवळी घेऊन या दादाशी. समर्थ व्रत ऐकून म्हणती द्यावे पाठवून. बाळ जरी आहे आज्ञा तरी सांभाळू तयासी. काकूबाई बहुत प्रकारे समर्थ सांगी मधुरोत्तरी. दादाशी पाठविणे नाही बरे वर जावे आपण सर्वांते. समर्थ ती अशी बोलले त्यात तुमचे काय गेले. आम्हाशी दिसले जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगती दादाशी पाठविले केजे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतुनी. पुढे सेवक याशी मुंबईस पाठविते ब्रह्मचार्यांशी आज्ञा करती. याशी स्थापा गादीवरी ब्रह्मचारी बुवाजवळी. दादाशी नेत मंडळी जी समर्थे आज्ञा केली ती सांगितली तत्काळ. दादाशी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची अशी द्यावी कपनी जोळी निशाण. ब्रह्मचारी दादाशी उपदेशिती दिवसनिशी. गोसावी होऊनी गादीशी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी ऐशी गोष्टीकरिता नकार म्हणीची सर्वथा. न रुचे चित्त त्याची या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करून शेवटी दादाशी मुंबईहुनी अक्कलकोटा पाठविले. दादाशी घेऊन स्तवरी श्री सानिध्य आले टाळ करी. तेव्हा दादा घेऊन तंबुरी भजन करीत आनंदे. समर्थ आईचा समयाशी आज्ञा केली भुजंगाशी. घेऊन माझ्या पादुकाशी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेला आणू स्तवरी धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेची. उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदयी प्रगटला ज्ञानसविता. अज्ञान गेले लयाते. दादा भजनी रंगला देहभानही विसरला. स्वस्वरूपी लीन झाला सर्व पळाला अहंभाव. धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून. झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहून व्रती काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थ दादाप्रती वेट खचित लाविले. ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करता. दादाची अश्री ठेविता पादुका काय म्हणून. समर्थ बोलले तयशी जे बरे वाटेल आमाशी त्याची करू या समयाशी. व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकाशी गोसावी बनवून टाकीला आपण मारून. इतुकेचे पुरे झाले. ऐकून आईसा वचनाला समर्थाशी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझी स्तवर. काकूबाईने आकांता करून मांडले अनर्थ. नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वस्ते. परिसमर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादांशी बनविले गोसावी कपनी झोळी अर्पिली. दुसऱ्या दिवशी दादाशी समर्थ पाठविते भिक्षेशी. ते पाहुणी काकूबाईशी दुःख केले अपार. डोळे समर्थांच्या चरणावरी करुणी भाकी पदरी पसरी. विनवी तसे नाना परी. शोक करी अपार समर्थांशी हसू आले. अधिकची कौतुक मांडिले दादाशी जवळ बोलाविले. काय सांगितले तयासी अनुसया तुझी माता. तिजपाशी भिक्षा मागा आता. अवश्य म्हणून तत्वता जननी जवळ पातला. ऐसे बाईंनी पाहून क्रोधाविष्ट अंतकरणी म्हणे तुझी ही करणी लोकापवदा कारण. भिक्षान आपण सेवावे हे नव्हेची जाण बळवे. चाळी अवघे सोडावे संसारी व्हावे सुखाने. ऐकोनी मातेची उक्ती दादा तीच प्रति बोलती. ऐहिक सुखे तुच्छ गमती. माते आजपासून पुत्राच्या ऐकून वदन. उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले.
काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसून संस्था चालविली. ते दादाबुवा सांप्रती मुंबई माझी वास्तव्य करीती. काकूबाई अक्कलकोटी वसताती आनंदे. कलियुगी दिवसेंदिवस वाढले स्वामी महिमा विशेष. ऐसे बोलले स्वामीदास येथे विश्वास धरावा. दोघा बंधूचे ऐसे व्रत वर्णिले असे संकलित. केला नाही विस्तार येथ सार मात्र घेतले. जैसे श्रेष्ठ स्वामी सुत तैसेची दादाबुवा सत्य. भुवरी जगदोद्धारत विष्णुशंकर अवतरले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संबंध सदा प्रेमळ परिसुत. अष्टदशोध्याय गोढा. श्री स्वामी चरणपणस्तु. श्रीमस्तु शुभमस्तु. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटद्वारे कळवू शकता. व्हिडिओ जर नवीन असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. परत पुन्हा भेटूया असेच माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसहित. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.